आवडता हिरो कुठला तुमचा? अक्षय कुमार. अक्षय कुमार. आणि अक्षय कुमार थिएटर मध्ये मला मूवी पाहणं खूप आवडतं. थिएटरमध्ये खरी मजा थिएटरमध्येच तरी येते. माझ्या थिएटरमध्ये. आणि शेवटची फिल्म कुठली पाहिली? केसरी 2. बरोबर. सध्या म्हणाल तर तमन्ना भाटिया. आवडायला त्या गाण्यापासूनच कसं काय लागली? नमस्कार मित्रांनो, फिल्मबाज स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपल्यासोबत फिल्मबाजी करण्यासाठी आलेले आहेत श्री उत्तम पवार सर. नमस्कार. नमस्कार सर, प्रगतशील शेतकरी तर आहेतच, पण सोबतच ते एक उत्कृष्ट उद्योजक देखील आहेत. त्यांनी स्वतःचा उत्तम नावाने बेसनाचा ब्रँड चालू केलेला आहे. ठीक आहे, स्वतःचं त्यांचं बेसनाचं प्रोडक्शन आहे, ब्रँडचं नाव आहे त्यांच्या उत्तम. सोबतच ते लेज या कंपनीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये बटाटा सप्लाय करतात. सर, काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? कॉफी. कॉफी घेणार. बरी आहे सर कॉफी? मस्त 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 आहे ना. तर सरांसाठी पहिला प्रश्न, सर फिल्म्स तुम्हाला कुठल्या प्रकारच्या आवडतात? म्हणजे ॲक्शन फिल्म, रोमॅन्टिक फिल्म की सामाजिक फिल्म, लव्ह स्टोरीज? कॉलेजला असताना लव्ह स्टोरीज आवडायच्या. अरे वा. सध्या सामाजिक. हां. आणि एक कॉलेज नंतर काही दिवस ॲक्शन फिल्म जास्त पाहिल्या. अच्छा, कॉलेज नंतर. कॉलेजला असताना ॲक्शन फिल्म्स नाही आवडायचं तुम्हाला? नाही, लव्ह स्टोरी आवडायची. त्यावेळेस लव्ह स्टोरीज मध्ये बिझी होते का तुम्ही? नाही, पण मला वाटतं त्यावेळेस वय ते होतं. वय ते होतं. नाही, बरोबर. त्या पिरियडमध्ये त्या प्रकारचे मूवीज जास्त आवडतात. कुठले लव्ह स्टोरीज मूवीज कुठल्या बघितल्या तुम्ही कॉलेजला असताना? कॉलेजला असताना धडकन एक फिल्म चांगली आवडली होती. हो, मस्तच आहे. अजूनही बऱ्याच वेळा टीव्हीला लागत असतील. अजून त्याच्यानंतर साजन. कॉलेजला असताना मोहब्बते पिक्चर पाहिला होता. तर मी आणि माझे मित्र 7 दिवस तो पिक्चर पाहत होतो. मंगळाला. राजगुरुनगरवरून मंगळाला. अच्छा, डायरेक्ट गाडी बसने जायचं. ती फिल्म पाहिजे. पण 7 दिवस तो मूवी पाहतो तुम्ही? मोहब्बते. साधारण काय सालामध्ये आला होता तो मूवी? 2002-3च्या आसपास? हो, बरोबर ना. छान छान. आणि आवडता हिरो कुठला तुमचा? अक्षय कुमार. अक्षय कुमार. कधीपासून सर? म्हणजे ऍज ए कळायला लागल्यापासून 7वी 8वीपासून अक्षय कुमार. खिलाडी सिरीज ना, खिलाडी बॉलिवूडचे खिलाडी आहेत ते सगळे फिल्म पाहिले. असं वाटायचं आपली बॉडी पण अक्षय कुमार सारखी असावी. फिट एकदम. तर सर, मूवी सगळ्यात जास्त कुठं बघता तुम्ही? थिएटरला, मोबाईलमध्ये की टीव्हीला वगैरे? अच्छा. आणि थिएटर मध्ये मला मूवी पाहणं खूप आवडतं. थिएटरमध्ये खरी मजा थिएटरमध्येच येते. खरी मजा थिएटरमध्ये. आणि पूर्वीपासून मंगला, प्रभात, राहुल, स्क्वेअर. बरोबर. कॉलेज डेज पासून तुम्ही मी थिएटरलाच फिल्म पाहतो. थिएटर. तर सर, सध्याला तुमचं फेवरेट कुठलं मल्टिप्लेक्स आहे? सध्या मी मंगला आणि मंचर विकासमध्ये कायम असतो. मस्त. मंगला तेच म्हणजे तुम्ही कॉलेज डेजला बघायचे तेच? मंगला आणि कुठलं म्हणले? मंचरला विकास. मंचरचं विकास. आणि पिंपरी चिंचवडमध्ये? पिंपरी चिंचवडमध्ये विशाली स्क्वेअर. बेस्ट. सगळ्यांसाठीच बेस्ट आहे ते थिएटर. शेवटची फिल्म कुठली पाहिली? केसरी 2. सध्या तुमचा फेवरेट हिरोची फिल्म रिलीज झालेली आहे. रिव्ह्यूज पण खूप चांगले आलेले आहेत त्या मूवीला. बऱ्याच वेळा मी असा प्रयत्न केला अक्षय कुमारची फिल्म असल्यावर फर्स्ट डे ह्याला म्हणतात डायट फॅन. केसरी 2 मध्ये स्टोरी घेतलेली आहे ती जे निंदनीय हत्याकांड झालेलं होतं जालियनवाला बागचं, जो हरामखोर जनरल डायर होता, बरोबर, त्याच्या सांगण्यावरूनच ते हत्याकांड झालेलं होतं. त्यावरती तो मूवी घेतलेला आहे की एक साऊथचे वकील होते, त्यांनी त्या विरोधात उभे राहिले, त्यांनी केस लढली आणि ब्रिटिश एम्पायरला त्यांची चूक मान्य करायला लावली. त्यावर मला अक्षय कुमारची ऍक्टिंग आवडतेच साहजिक. त्यावेळेस तो अक्षय कुमार पाहताना ती फिल्म रिअल वाटते. आपण जे 3 तास थिएटरमध्ये आहे तर आपण विसरून जातो. आपण पूर्ण त्या काळात, बरोबर, त्या काळामध्ये गेल्याचा फील येतो. नाही, खरेच मूवी जर त्या क्वालिटीची आहे, देशावरती आहे, आणि रेटिंग ज्यावेळेस त्याच्यामध्ये इतके चांगले येतात ते विनाकारण नसतात आलेले. प्रत्येक प्रकारचा प्रेक्षक जाऊन तो मूवी बघत असतो आणि एवढं करून देखील ज्यावेळेस रेटिंग चांगले येतात तर नक्कीच ती मूवी पाहण्यासारखी असते. पण आता ती फिल्म पाहताना असं वाटत होतं की आपण स्वतः बंदूक घेऊन गोळ्या घालाव्यात. नक्कीच. जेवढे म्हणजे इंग्रज जे आहेत, इंग्रज असू दे नाहीतर कुठल्याही देशाचे दुश्मन असतील, आपल्या हातामध्ये असलं असतं नक्कीच आपण त्यांना गोळ्या घातल्या असत्या. आणि त्यावेळेस जे त्यावेळेस जे त्यांनी कृती केलेली होती की लोकांना काहीतरी धोक्यामध्ये ठेवलेलं होतं आणि मैदानामध्ये बोलवलं एक वेगळं कारण सांगून, आणि त्यानंतर अचानक त्यांनी फायरिंग चालू केलेली होती. क्रूर. म्हणजे आपण त्यावेळेस जे झालं असेल ते आपण इमॅजिन पण नाही करू शकत. शेकडो लोकांनी त्यांचे जीव तर गमावले, त्यानंतर राहिलेले त्यांची जी मुलं बाळ होती ती कशी जगली असतील, त्यावेळेस जे विहिरीत पडले त्यांची काय अवस्था झाली असेल. म्हणजे साधी चेंगराचेंगरीमध्ये एखाद्याचा हात फ्रॅक्चर झाला तर आपण
आपला एखाद्या थोडा आपला हात फ्रॅक्चर झाला तर आपल्याला दिवसभर सुधारणार नाही काय. त्यावेळेस लोक जीव वाचवण्यासाठी विहिरीमध्ये उड्या मारत होते आणि त्यामध्येही काही जणांचे मृत्यू झाले. नाही, खरंच हा प्रकार झालेला तर निंदनीयच होता. तर सर, हिरो कुठला आवडतो ते तर तुम्ही सांगितलं, हिरोईन कुठली आवडती? माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षित, अरे वा, दगदगल माधुरी दीक्षित. बऱ्याच जणांची फेवरेट आहे माधुरी दीक्षित. अजून सध्या म्हणाल तर तमन्ना भाटिया. तमन्ना भाटिया, अच्छा. कधीपासून ते आज की रात मजा हुस्न का आंखों से लीजिए तेव्हापासून का? हो का. मग बाहुबलीमध्ये काम नव्हतं चांगलं झालं का तिचं? नाही, चांगलं झालं होतं ना. मग आवडायला त्या गाण्यापासूनच कसं काय लागली? नाही, असं गाण्यापासून नाही, मग पण ते त्यांना पडद्यावर पहिल्यापासून आवडलं. नाही, मी तेच म्हणलं ना की बाहुबलीमध्ये पण त्या पडद्यावरती दिसल्याच होत्या. ठीक आहे, आवडतो तुम्हाला तो तुमचा प्रश्न आहे, मी आपला जस्ट विचारलो तुम्हाला. अजून कुठली समजा माधुरी दीक्षित झाली, तमन्ना भाटिया, अजून तर मराठीमध्ये सई तामणकर. अरे वा, नो एंट्री वाली. नो एंट्री जरा जपून जा रे पुढे धोका आहे, असं त्यांनी सामाजिक संदेश दिलेला आहे त्या मूवीमध्ये. दुनियादारी. छान. म्हणजे 2013-14 साली रिलीज झालेली मूवी, सुपरहिट झालेली होती मूवी. कोणी विचार नव्हता केला, इतकं कलेक्शन त्या मूवीने केलेलं होतं. 15 वेळा पाहिली. 15 वेळा? काय बोलतो, खरं? सर, प्रेक्षक बघतात, त्यांना खोटं वाटेल असं उत्तर देऊ नका. मी परत एकदा विचारतो, किती वेळा पाहिली तुम्ही? मी 15 वेळा पाहिली. आणि सई तामणकर किती वेळा पाहिली? सई तामणकर मूवी मध्ये किती वेळा पाहिली? 15 वेळाच ना. 15 वेळाच. अच्छा. नाही, 2.5 तासाच्या मूवी मध्ये तर बऱ्याच वेळा पाहिली असेल ना. हा, ते तर तुम्ही दर 15 मिनिटांमध्ये 15 वेळा तिला पाहिला असेल. मूवी मध्ये काय नाव दाखवलं होतं? फिल्म यायच्या अगोदर मला वाटतं सुहास शिरवाळकरांची ती कादंबरी होती, ती पण मी 3-4 वेळा वाचली होती ऍज ए कॉलेज पिरियड. अच्छा, म्हणजे दुनियादारीच्या कादंबरीबरोबर मूवी तयार केलेली आहे. दुनियादारीमध्ये नाव काय होतं बरं सई तामणकरचं? शिरीन. अच्छा, पाहिली. सरांनी तर 15 वेळा पाहिलेली आहे. तर एकंदरीत सरांनी आवडत्या हिरोईन पण सांगितलेल्या आहेत, खूपच चांगल्या हिरोईन सरांना आवडत आहेत. फिल्म्स तर तुम्ही सांगितल्या, न आवडती फिल्म्स पण सांगितली. आता अशी कुठली 3 गाणी जी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतात? साजन फिल्म मधलं बहुत प्यार करते तुमको सनम हे गाणं खूप आवडायचं. त्याच्यानंतर माझा आवडता हिरो अक्षय कुमार यांचं धडकन फिल्म मधलं दिल ने कहा है दिल से मोहब्बत हो गई है तुमसे. अरे, सरांची चॉईस खूप चांगली आहे. सर, रोमॅन्टिक फिल्म्स तुम्हाला जास्त आवडतात माझ्या अंदाजे, किंवा जास्त पाहिल्या तरी असतील तुम्ही? नाही, मी फिल्म सगळ्या प्रकारच्या पाहिल्या, पण मी बेस्टच्या आताचा एज नुसार बदलत गेलो, वयानुसार मी बदलत गेलो. तरी पण प्रेम ऍज ए कॉलेजला मी लव्ह स्टोरीच्या फिल्म पाहिल्या. त्याच्यानंतर मी कॉलेज संपल्यानंतर ऍक्शन फिल्म खूप पाहिल्या. नंतर आता साऊथच्या फिल्म खूप पाहतोय. अच्छा. म्हणजे प्रत्येक वेळेनुसार बदलत गेलो. अगदी लहान होतो त्यावेळेस अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मराठी सगळ्या फिल्म अशी बनवली मी फिल्म अशी की मी, माझे वडील आणि माझ्या मुलांनी आता सुद्धा एकत्र पाहतो. अशी ही बनवाबनवी अशी फिल्म आहे जी प्रत्येक मराठी माणूस किती पण वेळा बघू शकतो. आणि आता जसं यांनी सांगितलं की हे यांचे वडील आणि यांचा मुलगा हे देखील ही 3 मूवी एकसाथ पाहतात, तेवढ्याच आवडीने पाहतात. म्हणजे असं मी सांगू शकतो गॅरंटीने, कारण मी स्वतः तेवढ्या आवडीने ती मूवी पाहत असतो. तर ठीक आहे, चला 2 गाणी सांगितली, अजून तिसरं गाणं बाळाचे बाप ब्रह्मचारी या पिक्चर मधलं हे रक्ताचं नातं खरं नाही, मैत्रीवरती गाणं आहे ते. बाळाचं स्वागत वगैरे पण त्यामध्ये दाखवलेलं आहे. यस, अजूनही मी स्टेटसला लावत असतो कधी. अच्छा, हे गाणं. नाही, खूपच गाण्याची पण चॉईस खूप चांगली आहे सर तुमची. तमन्ना भाटिया सोबत तुमचं गाण्याची पण खूप चॉईस चांगली आहे. आणि आता या 3 मधलं कुठलं गाणं म्हणून दाखवाल तुम्ही आम्हाला? साजन मधलं बहुत प्यार किया है तुमको सनम. बहुत प्यार करते तुमको सनम. प्लीज सुरुवात करा. बहुत प्यार करते हैं तुमको सनम, कसम चाहे ले लो खुदा की कसम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम. खूपच छान गाणं म्हणलं सर तुम्ही गाणं म्हणलं हे खरं तर महत्वाचं आहे, कारण की आपण काही संगीत शिकलेलं नाहीयेत कोण. तुम्ही तुमची आवड म्हणून इथं सगळ्यांसमोर गाणं सादर केलेलं आहे, त्यामुळे थोडं सुरामध्ये प्लस मायनस हे चालून जातं. प्रेक्षक पण आपले तेवढं आपल्याला समजून घेतात. तुम्ही गाणं म्हटलात हे महत्वाचं. आणि ज्यावेळेस तुम्ही इथं गाणं म्हणताय त्यावेळेस एकदम रिलॅक्स राहायचं, कारण हा स्टुडिओ तुमचा आहे. ठीक आहे, स्टुडिओ हा सगळ्या फिल्मबाज लोकांसाठीचा आहे. तुम्ही इथं मन मोकळेपणाने गाणं म्हणणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता मला हे सांगा की जर कधी डान्स करायची वेळ आली बर्थडे पार्टीमध्ये, मिरवणूकमध्ये, तर कुठल्या गाण्यावरती डान्स करायला तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो? मला ना, मी अजूनही डान्स करतो. मेरी उम्र के नौजवानों
दिल न लगाना ओ दिवानो. सर्व भार गाणं कुठेही लागू द्या. हा मी अगदी हायवेने प्रवास करत असताना एखादी मिरवणूक चालू असते तिथं जरी लागलं हा तरी मी माझी गाडी साईडला लावतो, त्या गाण्यावर नाचतो आणि मग पुढे जातो. अरे वा, एक नंबर. असा दर्दी माणूस पाहिजे डान्स वगैरे करायला, की गाणं आवडतीचं गाणं लागलं की थिरकायला सुरुवात. Yes, छान. म्हणजे आता हे गाणं आयुष्याचा मनमुराद आनंद घेतो मी त्या गाण्यावर. त्या गाण्यावरती. गाण्यावर मला असं वाटतं की ते गाणं खास आपल्यासाठीच म्हणावं आहे गाणं. म्हणजे गाणंच तसं इतकं चांगलं आहे की कुठलीही व्यक्ती त्या गाण्यावरती डान्स करायला आवडतं. त्या गाण्यात हिरोच्या भूमिकेत सेम डान्स करू शकतो. ऋषी कपूर हिरो आहेत ना त्या गाण्यामध्ये. ओम शांती ओम. ओम शांती. तर आता पुढचा टास्क असा की आता एका हिरो किंवा हिरोईनचं नाव घेईल मी तुमच्या समोर. त्यांच्या कुठल्याही 5 फिल्मची नावं तुम्हाला सांगायची आहेत. ठीक आहे, तयार? आमिर खान. आमिर खान 5 फिल्मची नावं. आमिर खान यांच्या 5 फिल्मची नावं. आमिर खानची पहिली मूवी सरफरोश, ही खूप आवडती फिल्म होती. सरफरोश पहिली मूवी. पहिली नाही अच्छा, म्हणजे तुमच्या लिस्ट मध्ये पहिली मूवी. ओके, पहिली मूवी आवडती मूवी. त्याच्यानंतर दिल माधुरी दीक्षित बरोबरचा. त्याच्यानंतर आत्ताच्या नाही 3 Idiots. 3 Idiots तिथं तुफान हे होती. खूपच छान मूवी आहे. नंतरच्या काळात दंगल. हा. आणि सगळ्यात महत्वाचं मी परत कॉलेज लाईफवरच येतो. त्या कॉलेज लाईफ मध्ये मी असताना कायमत से कायमत ही मला वाटतं ही पहिली मूवी होती आमिर खान यांची. पहिली मूवी होती जुई चालवा आणि सोबतची. त्या मूवी मध्ये आमिर खान इंट्रोड्यूस झाला. बरोबर, पहिली मूवी. आणि राजा हिंदुस्थानी पण छान मूवी होती. बरेचसे मूवी आहेत त्यांचे की राजा हिंदुस्थानी चांगलीच मूवी आहे. ती पण भरपूर गाजलेली होती राजा हिंदुस्थानी. तर एकंदरीत म्हणजे सरांचं अक्षय कुमार फेवरेट ऍक्टर जरी असला तरी आमिर खान विषयी पण त्यांनी पटकन उत्तरं दिलेली आहेत. 5 फिल्म सांगितलेल्या आहेत. छान. सर, अजून एक महत्वाचा प्रश्न की मूवीज, फिल्म्स या गोष्टीचं तुमच्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे? म्हणजे एंटरटेनमेंटसाठी तर आपण मूवी बघतोच, पण फक्त म्हणजे टाइमपास म्हणून बघता की अजून जास्त काही त्याचं स्पेशल स्थान आहे आयुष्यामध्ये? म्हणजे फिल्म ही एक आवड आहे आणि बऱ्याच वेळा फिल्मचा परिणाम माझ्या लाईफवर पण झालेला आहे. अच्छा. फॉर एक्झाम्पल सांगायचं तर मी सिंगम फिल्म पाहिली. कुठली? सिंगम? पहिली, दुसरी, तिसरी सिरीज. पहिली, दुसरी, तिसरी आणि सगळ्या भाषेतल्या सिंगमच्या फिल्म मी पाहिल्यात. साऊथच्या पण पाहिल्यात. हिंदीतल्या पण पाहिल्या. पण ती सिंगम फिल्म पाहिल्यावर मला असं वाटलं की मला स्वतःला पोलीस होता नाही आलं, तर मी माझ्या मुलाला तरी एक चांगला पोलीस इन्स्पेक्टर बनावा. म्हणजे प्रत्येक मूवी ती बघितल्यानंतर तुम्हाला ते तिथं तुम्हाला की बसले किंवा मोटिवेशन तुम्हाला तिथून भेटलं की मी नाही झालो तर माझा लहान मुलगा पोलीस झाला पाहिजे, पोलीस इन्स्पेक्टर झाला पाहिजे, आणि तो पण प्रामाणिक. त्यामुळे मी पण सिंगम फिल्म पाहिला आणि माझ्या लहान मुलाला पण प्रत्येक भाषेतली साऊथची आली, एक गुजराती पण आली होती आणि हिंदी पण आली होती. ओके. गुजरातीमध्ये पण आली होती सिंगम फिल्म? हो, गुजराती. ओके ओके. ते मला आयडिया नव्हती ती. ओके. तर सिंगम म्हणजे हे तुम्ही सांगितलं की त्याचा जो आपला जे आपण मूवीज बघतो त्याचा जो काही इफेक्ट आपल्या आयुष्यावरती होत असतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा फार तुम्हाला काय क्लोज सांगायचं झालं म्हणल्यावर ना, पूर्वी फिल्म नुसार लोकांची हेअरस्टाईल असायची. राजेश खन्ना लोकांची हेअरस्टाईल तशी असायची, तुमच्या जीन्स पॅन्ट बरोबर तसे असायचे, शर्ट तसे असायचे. आता सुद्धा तोच प्रकार आहे. या सगळ्या गोष्टींचा फरक आपल्यावरती पडतच असतो. आता त्यावर डिपेंड करतं की आपण कुठल्या प्रकारच्या फिल्म्स बघतो. त्यामुळे जास्तीत जास्त जेवढ्या चांगल्या मूवी येतील, चांगल्या मूवी बघण्याकडे सगळ्यांचा कल असला पाहिजे. आणि विशेषतः म्हणजे आपण जे आपण वयाने मोठे आहोत, आपल्याला लक्षात येतच आपण कुठल्या मूवी बघतोय, पण आपल्या घरातील लहान मुलं देखील कुठल्या मूवीज बघतात याच्याकडे आपलं विशेष लक्ष असलं पाहिजे. कारण कळत नकळत त्यांचा डायरेक्ट इफेक्ट हा त्यांच्या बुद्धिमत्तेवरती, वागण्यावरती पडत असतो. त्यामुळे शक्यतो जर तुम्हाला माहिती आहे की ही मूवी वाईट आहे, याच्यामध्ये काही अश्लील दिलेलं आहे, तर शक्यतो त्या मूवीज लहान मुलांना बघून देऊ नका. मला वाटतं पालकांनी सुद्धा जागरूक राहिले पाहिजे. अशा मोटिवेशनल फिल्म बरोबर दाखवल्या पाहिजे. दंगल सारख्या किंवा भारत पाकिस्तान युद्ध किंवा एखादी छत्रपती शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची फिल्म बरोबर अशा दाखवल्या पाहिजे, किंवा एकतर खेळाच्या फिल्म पाहिल्या पाहिजे. मग तुम्ही आता जी छावा मूवी आली होती छत्रपती संभाजी महाराजांची, ती पूर्ण परिवारासहित पाहिली? पूर्ण परिवारासहित पाहिली. आणि यापुढेही भरपूर छत्रपती शिवाजी महाराजांच्याही फिल्म्स येणार आहेत. आता रितेश देशमुख सरांचा पण एक सिनेमा त्याचं काम चालू आहे, राजा शिवाजी नावानी. तर त्यांचंही जोरदार काम चालू आहे. तो पण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तोही आपण सगळे सहकुटुंब सहपरिवार बघूयात.
तर हा तुम्ही सांगितला तुमच्या आयुष्यामध्ये मूवीचं काय स्थान आहे. मला हे सांगा की फिल्म ज्यावेळेस तुम्ही बघायला जाता, ठीक आहे, कुटुंबासोबत तर तुम्ही जाता सांगितलंच, पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असंही एखादा मित्र असतो किंवा अनेक मित्र असतात की ते तुमचे मूवी बघण्यासाठी तुमचे फिक्स ठरलेले असतात की त्यांच्यासोबत तुम्हाला मूवी बघायला आवडतो. तर तुम्हाला तुमचे असे कुठले मित्र आहेत ज्यांच्यासोबत तुम्हाला मूवी बघायला जास्त आवडतात? माझे असे 2 मित्र आहेत ओके. यांच्याबरोबर फिल्म मी खूप एन्जॉय करतो. अच्छा, सगळ्यात जास्त त्यांच्याबरोबर मूवी बघतात. कुठले कुठले? फिल्म पाहण्याचा आनंद त्यांच्याबरोबर देतो. ओके. एक आहे स्वप्नील शेटे गाडवे. अच्छा. आणि दुसरा आहे धनाजी दौंडकर. अच्छा, तुमचे काय बालपणीचे मित्र आहेत की कामात वगैरे? कामात आमची भेट झाली. अच्छा. त्याच्यानंतर आमचे विचार एकत्र पडले आणि आमचा कुठलाही मूवी पाहायला जायचा तर त्या मूवीवर विचार एक होतो आमचा. अच्छा. एक स्वप्नीलला फिल्म मधला आमच्यापेक्षा जास्त कळतं. ओके. आणि जो धनाजी आहे त्याला त्या फिल्म मध्ये गाणी म्युझिक मध्ये जास्त इंटरेस्ट असतो. अच्छा. आणि स्वप्नीला असतो तो हिस्टॉरिकल ऐतिहासिक फिल्म ते त्याला जास्त आवडतात. अच्छा. आणि मी असं की मला फिल्म पाहिजे असती 3 तास जाऊन मस्तपैकी वीक मधनं एकदा 2दा आपण एक फिल्म पाहिली पाहिजे असं आमचं एक टाइम ठरलेलं असतं. सर, अजून एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की कसं वाटलं तुम्हाला फिल्मबाज स्टुडिओमध्ये येऊन? मस्त वाटलं. आनंद झाला. हो, आनंद झाला. आणि येताना मला वाटलं की खूप असे अवघड प्रश्न विचारतील, खूप तरी काहीतरी तुमच्यावर असं हे होईल, काय म्हणतो आपण त्याला, गन पॉइंटवर ठेवलं जाईल. तुमचा चेहरा पाहिल्यावर, तुमचं व्यक्तिमत्व पाहिल्यावर मला खूप आनंद झाला. अच्छा, जेवढं तुम्हाला वाटलं होतं की अवघड असेल, अवघड नाही. आपला एंटरटेनमेंटचा शो आहे. 5 मिनिटापूर्वी तुमच्या स्टुडिओत येताना रिलॅक्स नव्हतो आणि ह्या खुर्चीवर बसल्यावर तुमचं व्यक्तिमत्व पाहिल्यावर मी रिलॅक्स झालो. धन्यवाद सर, तुम्ही जो पॉझिटिव्ह अभिप्राय दिलेला आहे मला, त्यासाठी नक्कीच आम्हाला पुढचे एपिसोड करण्यासाठी पण जास्त उत्साह येतो. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं आता मी सरांचे आभार मानतो की सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले, आपण जे प्रश्नोत्तर केली त्यांनी एकदम मनमोकळेपणाने, आणि घरी काही प्रश्नांची तर त्यांनी घरचा विचार न करता उत्तर दिली मनमोकळेपणाने. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांचे आभारही मानतो. लवकरच सरांबरोबर आपण त्यांच्या फॅमिलीसोबत एक एपिसोड करूयात. सर, पुढच्या वेळेस येताना तुम्ही सपत्नीक या, मी तुम्हाला आत्ताच निमंत्रण देऊन ठेवतो. तर मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेट होईल आपली पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.